वाव! माझ्या तर अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे. आज मस्त आपण कढी आणि पकोड्याची रेसिपी पाहूयात. त्यासाठी तुम्हाला दही किंवा ताक घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, धना पावडर आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करायचं आहे चांगलं. मिक्स झाल्यानंतर ते साईडला ठेवून तुम्ही पुन्हा एक दुसरं पातेलं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं बेसन. पुन्हा त्यामध्ये तुम्हाला हळद, मीठ आणि धना पावडर थोडेसे टाकून पुन्हा एकदा चांगल्या रीतीने पाणी टाकून थोडंसं मिक्स करायचं आहे. थोडंसं घट्ट असं पीठ ठेवायचं आहे. आपण जसे भजे बनवताना करतो सेम तेच तसंच करायचं आहे. त्यानंतर तुमचं पीठ असं या प्रकारे तयार होतं. नंतर तुम्हाला घ्यायची आहे नंतर तुम्हाला घ्यायचं आहे हिरवं मिरची, लसूण, जिरेची वाटण घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये नंतर तुम्हाला घ्यायचं आहे कढई. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर तुम्हाला छोट्या छोट्या आकाराचे असे छानसे भजे सोडायचे आहे तेलामध्ये आणि ते छान फ्राय करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे छान सुंदर असे भजे तयार होतात. आणि मग ते साईडला करून नंतर आपल्याला आता कढीची फोडणी करायची आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल आणि टाकायचं आहे. त्यात जिरे, मोहरी टाकून तडतडल्यानंतर छान प्रकारे त्यामध्ये तुम्हाला हे वाटण जे आपण तयार केलेलं आहे हिरवी मिरची, लसूण, जिरेचं ते तुम्हाला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडे मेथीदाणे, लसूण, लाल मिरची, कढीपत्ता टाकायचा आहे. चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, थोडेसं धना पावडर टाकून पुन्हा एकदा फ्राय करायचं आहे. आणि मग त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण जे काही दह्याचं बॅटर तयार केलं होतं ते त्यात टाकून पुन्हा पाणी टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि सतत हलवत राहायचं आहे. मध्ये थांबायचं नाही हलवताना, कारण कढी फाटत नाही मग. आणि हलवून जेव्हा त्याला चमकदार असा रंग येईल तेव्हा तुमची कढी एकदम तयार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला थोडंसं थंड झाल्यानंतर कढी त्यामध्ये भजे सोडायचे आहेत. आणि भजे सोडल्यानंतर त्याच्यावरती मस्त अशी हिरवी कोथिंबीर टाकून तुम्हाला छान कढी तुमची तयार आहे. आणि आता तुम्ही अगदी टेस्टी यम्मी अशी कढी तुम्ही खाऊ शकत आहे. भातासोबत तुम्ही एकदम एन्जॉय करू शकता कढी आणि भजे आणि भात.